नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच। मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका। डोंबिवलीकर सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आज 2 तारीख आहे। तर आता मी बाहेर चाललेली आहे, पण आज आम्ही फिरण्यासाठी जात नव्हत की कोणते देवदर्शन नाही आपल्या व्हिडिओ मध्ये। आज आपला एक आगळा वेगळा व्हिडिओ असणार आहे, सो तुम्ही व्हिडिओ मध्ये बनून राहा। सो फायनली मित्रांनो, मी जिकडे मॅच आहे आपली त्या ग्राउंडला येऊन पोहोचलेली आहे आणि थोडेफार क्रिकेटर आलेले आहेत तिकडे। तर आता थोड्याच वेळाने ओपनिंग होणार आहे, तर आपण पहिले ओपनिंग पाहूया आणि नंतर मग थोडीशी मॅच बघूया। हिंदवी स्वराज्य संस्थापक भोसले कुलदीप मुघल कुल संवर्ग क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगिराज श्रीमंत गुणवंत नीतिवंत कीर्तिवंत जातिवंत जानता राजा श्री शिवशंभू छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर 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 महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय। करवीर तानाजी मालुसरे उमरट आणि त्यांच्या आगे साई गावदेवी मात्र पूजन झालेलं। आपण राष्ट्रगीत देखील घेणार आहोत। आमचे विजय ऑपरेटर देखील सज्ज असतील आणि ज्यांच्या डोक्यावरती हॅट्स आहेत टोप्या, कारण की आपल्या देशाची आणबाण शान राष्ट्रगान देखील आपण या ठिकाणी मात्र सुरू करणार आहोत। सर्वांनी सज्ज राहा, एक साथ सावधान रहेंगे, सावधान आपण घेऊया, कारण की आपण पूजन देखील करतोय। या दोन दिग्गज संघादरम्यान अशी ही पहिली मॅच मदारशाद मध्ये आपण देखील अनुभवणार आहात। आमच्या मान्यवर देखील आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत। तो सेशन देखील केला जाईल, कारण की ऐतिहासिक क्षण आहे आणि नक्कीच टिपले जातात कामाच्या माध्यमातून, आमच्या लाईव्ह टीमच्या माध्यमातून। पहिली मॅच इंडियन्स कांपे त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय अनिकेत भाऊ मित्रांनो, पाहिलंच तुम्ही आता आहे क्रिकेटच्या मैदानावरती उभी आणि आता टॉस उडवलेली आहे आणि उमटे आणि उमरकोंड असे दोन संघ खेळणार आहेत क्रिकेट। सो इकडे पाठीमागे आता मॅच चालू होणार आहे, तर थोडीशी आपण मॅच पण एन्जॉय करूया आणि नंतर मग बाकीचा व्हिडिओ चालूच राहणार आहे आपला, तर तो एन्जॉय करा। देखील या मॅचचा खऱ्या अर्थाने मनमुराद आनंद लुटत असताना धावफलकात जर विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा लागायला गेल्या तब्बल 6 आणि 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। तर आता देखील आपण सुरुवात करणार आहोत। या स्पर्धेविषयी काय म्हणाल आणि आयोजनाविषयी काय म्हणाल? अजून खूप छान आहे, देऊया दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा आणि जाऊयात पुरुष एक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा आणि इथे जमलेल्या सगळ्या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा खेळण्यासाठी। आणि नवलाई देवी कला आणि क्रीडा संस्थेच्या मार्फत ही आयोजित केलेली आहे मॅचची स्पर्धा। तर इकडे खूप सारे मान्यवर आलेले आहेत आणि मॅचची ओपनिंग आपण केली। तालकाई क्रीडा संस्थेचे अध्यक्ष राजेशदादा सकपाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि खेळपट्टीचे पूजन करून आपण आपल्या खेळाची सुरुवात केलेली आहे। पहिली मॅच होती ती उमरकोंड आणि कामटे या दोघांमध्ये खेळली गेली। तर मॅच मित्रांनो आपण एन्जॉय करत असतात, तर खूप सारे मान्यवर आलेले आहेत। माझ्यासोबत आहेत चंद्रकांत दादा मोरे अध्यक्ष आलेले आहेत, खूप त्यांचा वेळात वेळ काढून या मॅच साठी हजर झालेले आहेत। तर दादांना पण आपण विचारूया की दादा इथे आले त्यांचा वेळात वेळ काढून, तर दादांना कसे वाटले नवलाई क्रिकेट
क्लबने आज संस्थेतर्फे आयोजित केलेली आहे ही मॅच, तर त्यांना कसे वाटले आणि काय सांगू शकतात नवलाई क्रिकेट क्लब वाल्यांना किंवा सगळ्या मॅचेस वाल्यांना? आज या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवलाई कोतवाल कला क्रीडा सामाजिक संस्था यांच्या आयोजनानंतर या ठिकाणी 24 संघ सह्याद्रीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. या आयोजनाचं मोठं श्रेय हे नवलाई देवी चषक 2024 हे संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांच्या भूमीमध्ये जन्माला आलेली ही लेकरं आज आपण पाहिलात तर ही लेकरं हाचरामध्ये म्हणजे चोंड्यामध्ये खेळत होती आणि ते आज या मुंबई सारख्या ठिकाणी 360 या ग्राउंडच्या माध्यमातून क्रीडांगणावरती खेळतायत. हा एक आनंद. आणि आपण पाहिलात तर शेतकऱ्याच्या मुलाला मैदान मिळणं ही फार मुश्किलची गोष्ट होती आणि आज ती निष्पन्न करून देण्यासाठी या तालुक्यातून सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन हे मोठं प्लॅटफॉर्म देऊन एक चांगलं खेळ या तालुक्यामध्ये युवकांचा पाहायला मिळण्यासाठी युवकांमध्ये काय प्रोत्साहन आहे ते पाहतोय. आज आपण पाहिलात तर गेली 2 ते 3 वर्षामध्ये या सह्याद्रीमध्ये जेव्हा स्थापन झाली तेव्हा 24 संघ होते. आज त्याच्यामध्ये 75+ संघ आहेत आणि ही एक शेतकऱ्याची पुंजी म्हणावी लागेल तसं ही क्रिकेटची पुंजी आज तालुक्यामध्ये जमा होते. तर मित्रांनो, पाहिलंच तुम्ही की छोट्याशा मैदानातून आज मोठ्या मैदानामध्ये आपले कोतवालकर आणि नवलाई देवीचं आपलं नाव गाजत आहे आज डोंबिवलीमध्ये. तर खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि दादांनी सांगितलं की तालुक्यामधून आज आपल्याला जर मोठं मैदान मिळत असं खेळण्यासाठी तर खूप छान आहे. आणि असेच तुम्ही पुढे पण वेगवेगळे आयोजन करत जा. बोलतात ना, प्रत्येक कामामध्ये पुढे जा आणि आपल्या नवलाई देवीचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन करा. सो फायनल मित्रांनो, आता मॅच चालू झालेली आहे आणि सगळे खेळाडू आहेत ते जल्लोषाने खेळत आहेत. सो मी आता घरी चाललेली आहे कारण मॅच आपली कंटिन्यू राहणार आहे दिवसभरासाठी आणि उद्या पण असणार आहे. तर उद्या येऊन आपण सगळा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपल्याला समजणार की मॅच कोणी जिंकली. आपण उद्या भेटूया. मित्रांनो, कालपासून जी मॅच चालू आहे तो मी आपण कंटिन्यू ठेवलेला आहे आणि इथे आता मी पोहोचलेली आहे. तर आज फायनल आहे आणि फायनलची आतुरता सगळ्यांनाच असते. तर चला पटापट आतमध्ये जाऊया आणि मॅच एन्जॉय करूया आणि पाहूया आपण आज कोण जिंकलेलं आहे ते. मागे गेली जरा जोरदार टाळ्या सो फायनली मित्रांनो, मी मॅचच्या इथे आलेली आहे आणि सगळे खेळाडू आहेत ते जल्लोषात आणि जोशामध्ये खेळत आहेत कारण आज आहे फायनल. आणि जशी मी आलेली आहे सो सगळ्या आमच्या नवलाई देवी हळदी कुंकूच्या महिला मंडळ पण आलेले आहेत. सो सगळे इकडे आले आहेत आणि आता आमचा NKCC ने मस्त असं स्वागत केलेलं आहे. आमचं फुलगुच्छ देऊन आदर सन्मान केलेला आहे. NKCC ला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप त्यांचं अभिनंदन आम्हाला एवढा मान दिल्याबद्दल आणि इथे बोलवल्याबद्दल. तर फायनली मॅच चालू आहे तर आपण आता फायनल पाहूया. अजून काय बोलताय मित्रांनो, अजून एका खास व्यक्तीची तुम्हाला ओळख करून द्यायची आहे. आमच्या कोतवाल गावामधल्या नवलाई देवीच्या आशीर्वादाने एकमेव असे महिला आहेत पोलीस गार्ड मध्ये, त्या आहेत आमच्या अर्चना वहिनी. तर मित्रांनो, मी एवढंच सांगू शकते की त्यांची मेहनत आणि त्यांचे कर्तृत्व खूप म्हणजे मानते कारण त्यांच्यासारखी महिला आज पोलीस गार्ड मध्ये आहे आणि खूप चांगलं असं काम पण करत आहेत. आणि आमच्या गावातर्फे आणि माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे. तर मित्रांनो, आपण वहिनींचे पण मनोगत ऐकूया आणि वहिनीला विचारूया की किती वर्ष आले वहिनींना या कामामध्ये, वहिनी रुजू झालेले आहेत त्याबद्दल
काय सांगू शकता? मी 2019 मध्ये भरती झाली. खूप मेहनत केली. आई नवलाईच्या कृपेने, आईच्या आशीर्वादाने मला साथ मिळाली आणि मला जे हवं होतं, जे माझे स्वप्न होतं, इच्छा होती ती पूर्ण झाली. आणि आज मी देशाची सेवा करते आणि ते भाग्य मला मिळालं. अजून काय हवंय? तर मित्रांनो, मी एवढं सांगू शकते की नवल्या आईचा आशीर्वाद हमेशा त्यांच्या पाठीशी राहू हीच मी नवल्या आईकडे प्रार्थना करेन. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा आणि सगळे इकडे बसलेले आहेत त्यांच्याकडून पण. आणि मित्रांनो, तुम्ही आता पाहिला की फायनल चालू होता, त्यासाठी आम्ही मस्त मॅच एन्जॉय केली असेल आणि 2 शूट मध्ये तुम्ही पण मॅच एन्जॉय केलीच असेल. तर मित्रांनो, NKCC आणि आई जननी चरई यांच्यामध्ये हा सामना खेळला होता, जो फायनल होता आणि आई जननी चरई यांचा विजय झालेला आहे. तर खूप मस्त वाटलेलं आहे. सगळे आता इकडे जे आहेत हे कोतवालकर आहेत आमचे आणि त्यांची हार झाली आहे, तरी पण छान तुम्ही खेळले. आणि मित्रांनो, नवलाई NKCCचा हा मॅच होता. तर बोलतात ना, प्राइज हा दुसरीकडेच गेला पाहिजे. तर बरोबर आहे ना? हा, दुसरीकडे गेला पाहिजे असं मला तर असं वाटतं आणि खूप छान वाटतंय. तर तुम्हाला पण खूप शुभेच्छा. तुम्ही छान खेळलात. विजयी संघ झालेला आहे तो आहे आई जननी माता चरई. तर त्या माझ्यासोबत आहेत बॅट्समन आणि खूप छान असे खेळलेले आहेत. तर दादा, पहिले तुमचं नाव सांगा. माझं नाव विनोद शिर्के आहे. मी आई जननी माता चरई गावचा सुपुत्र आहे. तर 24 संघांमधून मित्रांनो आज आई जननी संघाचा विजय झालेला आहे. आणि दादा, तुम्ही काय सांगू शकाल? आज तुमचा एवढा विजय झालेला आहे. नाही, खूप आनंद झालाय, कारण आम्ही आता सलग ज्या आमच्या 4-5 टुर्नामेंट खेळलो त्यामध्ये आम्ही प्रत्येक संघ त्याच्यातून हार आम्ही पत्करले. त्याच्यातून आम्ही कष्ट करून आज नंबर मध्ये आलो. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. सर्व टीमचं हे सपोर्ट आहे आणि त्यांची सर्वांची मेहनत आहे म्हणून आम्ही वरती आलो. तुम्ही कुठून आलात? आम्ही इथले मुंबईमध्ये राहतो. ठाणा, डोंबिवली, कल्याण इकडे सगळे लांबून एकत्र खेळतो. तर मित्रांनो, खरोखरच हार जीत तर असते, पण बोलतात ना, जीतचा जल्लोष केलाच जातो. आणि खूप सगळ्या तुम्हाला शुभेच्छा माझ्याकडून. तर मित्रांनो, हे होते आपले विजेते आणि खूप मस्त वाटतं मित्रांनो, ते जिंकलेले आहेत. कालपासून एकदम जल्लोषात असे मॅच खेळतायत आणि आज त्यांचा विजय झालेला आहे. तर खूप सगळे एकदम आनंदात आणि जोशात आहेत ट्रॉफी घेण्यासाठी. तर तो पण आपण एक छोटासा व्हिडिओ काढूया. मित्रांनो, पाहू शकता आता तुम्हाला जे आलेले आहेत मान्यवर त्यांना सन्मानित करत आहेत. आजपर्यंत आपण नाही बघितला की एवढी लोक संघ काय म्हणतो, जरा जोरदार टाळ्या होत्या. मित्रांनो, पाहू शकता हा 3ऱ्या नंबरवरती आलेला आहे संघ. तो आपली ट्रॉफी घेण्यासाठी जात आहे. आपण ट्रॉफी देतोय, त्यांची शुभ असते की ट्रॉफीचं त्यांना सुपूर्द झालं. मात्र त्यांचा अतिशय चांगला खेळ झाला. आज मात्र 3ऱ्या क्रमांकावरती त्यांना. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 2ऱ्या क्रमांकावर विजयी पटकवलेला आहे NKCC ने. खूप उत्साहित आहेत, खूप आनंदात आहेत 2य प्राइज घेण्यासाठी. जय अर्थातच त्यांच्या वतीने जे आता देण्यात आलं पहिल्या त्याचा क्रमांकावर विजय मिळवलेला आहे आई जननी चरई या संघाने. आणि खूप खूप महत्व. जय मोरया. ज्या नवलाई देवीच्या नावाने चषक केला त्या देवीची कृपा सर्वांवरती आहे. म्हणूनच तर आज ही स्पर्धा कोणताही वादविवाद न होता पूर्णपणे पार पडली. तर मित्रांनो, पाहिलं तुम्ही की मॅच संपलेली आहे आणि मस्त जल्लोषात आणि जोशामध्ये प्रत्येकाने आपलं प्राइज घेतलेलं आहे. आणि खूप मित्रांनो आनंदात आहेत, कारण उन्हातून बोलतात ना, उन्हातून एवढं कडक ऊन लागून सुद्धा जे खेळाडू खेळतात ना, त्यांनाच माहिती आहे की त्यांची किती तळमळ असते प्राइज जिंकण्यासाठी. आणि आता मला घरी जायचं आहे, कारण खूप मित्रांनो लेट झालेला आहे. सो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत व्हिडिओ शेअर करत जा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय.